मित्रांनो, आजची ही गोष्ट शौनक आणि नीरज या दोन मावस भावांची आहे. परीक्षा संपल्यानंतर शौनक आणि नीरजला कोकणात जायचं वेड लागलं. गावी गेलेले असताना एका मेलेल्या जोडप्याची सावली त्यांच्यावर पडली आणि ते मेलेलं जोडपं त्यांचा पाठलाग करू लागलं. ते मेलेलं जोडपं त्यांना त्यांच्या घराबाहेर दिसू लागलं आणि त्यांचा आवाज त्यांच्या घरातही येऊ लागला. जणू काही ते त्यांच्या घरातच आहेत. काय आहे त्या मेलेल्या जोडप्याचं रहस्य? चला तर मग सुरुवात करूया आजच्या या भयानक गोष्टीला. नुकतीच वार्षिक परीक्षा संपली होती, त्यामुळे शौनक आणि नीरजला कोकणात जायचं वेड लागलं होतं. त्यामुळे दोघेही अगदी दुसऱ्याच दिवशी सकाळीच मामाकडे म्हणजेच सावंतवाडीजवळील अकेरीला जायला निघाले. दुपारपर्यंत दोघेही गावी पोहोचले. त्यांना पाहताच त्यांची आजी, आजोबा, मामा, मामी आणि त्यांचा मुलगा ओंकार सगळे खुश झाले. दुपारी जेवण होईपर्यंत 4 वाजले. 5ला शौनक, नीरज आणि ओंकार बाहेर गाव फिरायला निघाले. फिरता फिरता गप्पा मारत मारत वेळ कसा गेला ते त्यांना कळलंच नाही. आता अंधार पडू लागला. तेव्हा ओंकार म्हणाला, "अरे, अंधार पडलाय, चला जाऊया आता घरी." त्यावर नीरज म्हणाला, "यार, जाऊ ना सावकाश." "अरे, ही तुमची मुंबई नाही. इथं रात्री बाहेर कोणीसुद्धा पडत नाही, कारण रात्र ही भूतांची असते." यावर जे नीरज आणि शौनक होते ते जोरजोरात हसू लागले. पण ओंकारची अवस्था बघून त्यांनी लगेच घरी जायचा निर्णय घेतला. रात्री मस्त मामीने केलेल्या फणसाच्या भाजीवर ताव मारला आणि झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ करून बाहेर जायला निघाले. तेवढ्यात शौनकने बाजूच्या आडीशेजारी असलेली एक विहीर पाहिली आणि तो त्या विहिरीकडे धावत सुटला. तेवढ्यात ओंकारने त्यांना तिकडे न जाण्यास सांगितलं. पण शौनक आणि नीरज काही ऐकायला तयार नव्हते. "यार, कसली मस्त विहीर आहे, चला उडी मारूया." शौनक उत्सुकतेने म्हणाला. "मारा उडी आणि मरा." अचानक ओंकार पुटपुटला. तो पुढे सांगू लागला की गेल्या वर्षी याच विहिरीत एका जोडप्याला ढकललेलं आणि त्यांची हत्या केली गेली. त्यानंतर जो जो या विहिरीत गेला तो कधीच परत आला नाही. त्यामुळे या विहिरीमध्ये कोणीच उतरत नाही. यावर शौनक आणि नीरजने भूतांची आणि त्या माणसांची टिंगल केली. तोपर्यंत मामाने मुलांना जेवायला बोलवलं. दुपारी जेवण झाल्यावर शौनकला चक्कर आल्यासारखं झालं. पण उन्हात फिरल्यामुळे चक्कर आली असावी असा तर्क त्याने लावला आणि कुणालाही याबद्दल काहीच सांगितलं नाही. आता दुपारी 3 वाजता ओंकार आणि मामा बाहेर गेले तालुक्याला. त्यामुळे शौनक आणि नीरजला खूपच कंटाळा यायला लागला. गावाच्या दुसऱ्या टोकाला एक महादेवाचं मंदिर होतं. त्यांनी मग तिकडे जायचं ठरवलं. पण त्यांना माहीत नव्हतं की पुढे काय होणार होतं. आता 5, 5:15 वाजले असतील. ते दोघेही फिरत फिरत मंदिराकडे गेले. मंदिरात दर्शन घेतलं. पुजाऱ्यांनी प्रसाद दिला. अचानक ते पुजारी म्हणाले, "पोरांनो, जरा सांभाळून राहा, आज अमावस्या आहे." यावर शौनक आणि नीरज दोघेही मिस्किलपणे हसले व होकारार्थी मान डोलावली. पुजारीही 6 वाजता देऊळ बंद करून घरी गेले. 6:30 वाजले होते. हळूहळू अंधार पडू लागला होता आणि ते दोघेही घरी यायला निघाले. देवळाच्या बाहेर थोड्या अंतरावर एक जोडपं उभं होतं, एकमेकांशी बोलत. पुजाऱ्यांनी दिलेला प्रसाद त्या जोडप्यालाही देऊया, नीरज म्हणाला. "हो, एवढा प्रसाद आपल्याला आणि घरी पुरे होईल," शौनक म्हणाला. आता ते दोघेही त्या जोडप्याच्या जवळ गेले आणि त्यांना प्रसाद देणार तोच. ते जोडपे त्या दोघांकडेही बघून फक्त हसले व त्यांनी प्रसाद घ्यायला नकार दिला. थोडे पुढे आल्यावर शौनक रागाने म्हणाला, "देवाच्या प्रसादाला नकार देतात म्हणजे काय?" नीरज म्हणाला, "जाऊ दे रे, सोड." असं म्हणत त्याने मागे पाहिलं तर काय, मागे कोणीच नव्हतं. मागे कोणीच नसल्याने दोघेही विचारात पडले आणि चालू लागले. अचानक आकाशात काळे ढग जमा होऊ लागले. वळवाचा पाऊस सुरू झाला. आता फक्त पावसाचा आवाज येत होता. रस्त्यावर कोणीही नव्हतं. शेवटी पळत पळत दोघे निघाले. आता त्यांना खूपच भीती वाटायला लागली.
घराच्या थोडे जवळ आल्यावर त्यांना हायसं वाटलं. चालत चालत येत असताना त्यांना का कुणास ठाऊक असं वाटत होतं की कोणीतरी त्यांचा पाठलाग करतंय. ते दोघेही आता त्या विहिरीच्या 100 मीटर अंतरावर उभे होते. त्यांना त्या विहिरीकडे जावेसे वाटत होते. ती विहीर जणू काही त्यांना ओढतच होती. त्यातून कोणीतरी त्यांना बोलवत होतं, पण ते तिकडे गेले नाही. सरळ घरी आले. प्रसाद मामाकडे दिला. हातपाय धुतले आणि शांत देवाजवळ बसले. त्यांना काहीतरी विचित्र वाटत होतं. आता रात्रीची जेवणं झाली. सगळे झोपले, पण या दोघांना झोप येतच नव्हती. रात्रीचे 2-2:15 वाजले असतील. शौनक अचानक उठला. ते बघून नीरजसुद्धा उठला. यार, मला काहीतरी होतंय, शौनक घाबरून म्हणाला. मला नुसती विहीर दिसते आणि खूप भीती वाटते, नीरज म्हणाला. ते दोघंही उठले आणि परसात गेले आणि विचार करू लागले. तेवढ्यात त्यांनी घराच्या मागील बाजूस असणाऱ्या रस्त्यावर त्या जोडप्याला पाहिलं. ते दोघेही काहीच बोलत नव्हते, फक्त हसत होते. दोघांनाही दरदरून घाम फुटला. पोटातली आतडी तटतटत तुटू लागली. घाबरून दरवाजा बंद केला आणि दोघेही आत आले आणि खोलीत जाऊन झोपले. त्या दोघांनाही झोप काही येतच नव्हती. आता त्या जोडप्याचा हसण्याचा आवाज खूप जवळ येत होता. जणू काही ते जोडपं आपल्या घराबाहेरच आहे. घाबरत घाबरत ती रात्र त्यांनी कशी तरी काढली. सकाळी उठून दोघांनीही सगळा प्रकार घरच्यांना सांगितला. आजीने दृष्ट काढली. मामा एक फोटो घेऊन आला. तो फोटो बघून शौनक आणि नीरजची तारांबळच उडाली, कारण तो फोटो त्या जोडप्याचा होता, जे शौनक आणि नीरजला मंदिराजवळ आणि रात्री घराजवळ दिसले होते. वास्तवात हे तेच जोडपं होतं ज्यांची 1 वर्षापूर्वी विहिरीत ढकलून हत्या करण्यात आली होती. तर मित्रांनो, ही शौनक आणि नीरज या मावस भावांची गोष्ट, ही घटना तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा. आणि हो, जाता जाता चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.